नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली रडतच देवीला सांगते की जोपर्यंत तू मला मार्ग दाखवत नाहीस ना तोपर्यंत या दिव्यावरील हात मी काढणार नाही आणि लगेच आता दिव्यावर हात धरते। परंतु त्याच वेळी देवीचं एक फूल त्या दिव्यात पडतं, दिवा विझला जातो। अबोलीला देवीने संकेत दिलेला असतो। अबोली हात जोडतच म्हणते की मला माहिती आहे की तुझे आशीर्वाद माझ्या सोबत आहे, परंतु हा संकेत नक्की कशाचा आहे हे मी समजू। अंकुश सरांना मी परत कसं आणू, एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे असं आता दुःखी होत बोलत असते। आणि तितक्यात अबोलीला काहीतरी सुचतं। ती पटकन क्रिशला फोन करून आता चाळीत बोलावून घेते आणि अंकुश सरांबद्दलच बोलायचं आहे असं सांगते। तर दुसरीकडे आता तो सायको किडनॅपर अंकुशचे खूप हाल करत असतो आणि हसतच म्हणतो की मजा एका मुलाची, रोज रोज नवीन शिक्षा मिळणार। आज तिसरा दिवस देखील संपला, जसजसे दिवस संपत जाणार तसतशी तुझी शिक्षा आणखी कठीण होणार। आणि सांगणारे बाबा, आठवली का तुला कार्तिकी, का उगीच मला तुला त्रास द्यायला लावतोय। ची अवस्था खूपच वाईट असते आणि तो बोलतो की कोण कार्तिकी। तेव्हा तो सायको किडनॅपर म्हणतो की थांब मी तुला सांगतो, मी आणि कार्तिकी कॉलेजमध्ये भेटलो। तर दुसरीकडे क्रिश चाळीत आलेला असतो। अबोली त्याला म्हणते की तू हा व्हिडिओ पुन्हा बघ, यात तुला काही खटकतंय का, काही आवाज अनाउन्समेंट ऐकू येते का ते बघ। तेव्हा क्रिश आता शांतपणे तो व्हिडिओ ऐकतो आणि म्हणतो की अबोली ही तर ट्रेनची अनाउन्समेंट आहे, राजधानी एक्सप्रेसची। आणि आपल्या इथे राजधानी एक्सप्रेस फक्त दोनच ठिकाणी हॉल्ट घेते, एक तर मुंबई सेंट्रल स्टेशन आणि दुसरं म्हणजे बोरीवली स्टेशन। थांब मी या दोन्ही ठिकाणी स्क्वॉड घेऊन जातो आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतो, मी कळवतो तुला असं सांगून क्रिश आता तेथून निघून जातो। तर इकडे आता तो सायको किडनॅपर त्याचं नाटकाचं सगळं सामान एका पेटीत भरत असतो आणि ते करतानाच तो अंकुशला सांगू लागतो की मी आणि कार्तिकी कॉलेजमध्ये भेटलो होतो, ती माझ्या ॲक्टिंगवर, अरे तीच काय अख्खं कॉलेज माझ्या ॲक्टिंगवर खूप फिदा होतं। सगळ्यांना असं वाटायचं की मी यात खूप नाव कमावेल, खूप मोठा होईल। आणि एक दिवस मी कार्तिकीला प्रपोज केलं, ती सुद्धा मला हो म्हणाली। अरे अख्ख्या कॉलेजला देखील आमची ही लव्ह स्टोरी खूप आवडायची। त्यानंतर एक दिवस आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांना जाऊन सगळं सांगितलं देखील, परंतु तिच्या घरच्यांचा आमच्या लग्नाला विरोध होता, तरीही आम्ही हार मानली नाही। आम्ही पळून जाऊन फिल्मी स्टाईलने लग्न केलं। कार्तिकी माझ्यासाठी काहीही करायला तयार होती, मी सुद्धा, परंतु त्यानंतर तू तिला गायब केलंस। कार्तिकी माझ्या आयुष्यातून कायमची गायब झाली असं बोलत गप्प होतो। तर दुसरीकडे क्रिश अबोलीला फोन करून सांगतो की अबोली मला ती जागा सापडली आहे, आपला अंदाज खरा होता, अंकुश सर बोरीवली स्टेशनच्या जवळच आहेत, मी तुला घ्यायला एक गाडी पाठवतोय, तू लवकर इकडे ये असं सर्व काही सांगतो। तेव्हा अबोली देखील होकार देते। इकडे आता तो सायको किडनॅपर अंकुशला सांगत असतो की जी कार्तिकी माझ्यासाठी काहीही करायला तयार होती तीच अचानक माझ्या विरोधात उभी राहायला लागली। तिला वाटलं तिच्या या चांगल्या वागण्यामुळे ती माझ्यातील ॲडिक्शन कमी करू शकेल, तिचा यावर विश्वास होता की प्रेमाने ती माझ्यातील वाईट माणसाला संपवू शकेल असं तो बोलतच असतो। आणि तितक्यात एक पुतळा त्याच्या अंगावर पडतो। तेव्हा तो किडनॅपर त्या पुतळ्याला उचलून घेत म्हणतो की कार्तिकी कुठे आहेस तू। तर दुसरीकडे अबोली आता क्रिशकडे आलेली असते। तेव्हा क्रिश म्हणतो की अबोली लोकेशन प्रमाणे हीच ती सुनसान जागा आहे, इथे अंकुश सर असण्याची दाट शक्यता आहे, परंतु आता आत गेल्यावरच काय ते कळेल असं बोलतो आणि लगेच आता गन रोखून दरवाजा उघडतो। अबोली आणि क्रिश त्या खोलीत आलेले असतात, परंतु त्याआधीच तो किडनॅपर अंकुशला घेऊन तिथून गायब झालेला असतो। अबोली म्हणते क्रिश अरे हीच ती जागा आहे जी त्या लोकेशनमध्ये दिसली होती। अबोली म्हणते की अरे क्रिश 100% अंकुश तर इथेच होते, आपण इथे येण्याआधीच ना ते इथून गायब झालेत। तेव्हा क्रिश म्हणतो की हे सगळं ना त्या विजयानेच केलंय। तर अबोलीला तिथे एक दोरी दिसते, ती हातात घेत अबोली म्हणते की याच दोरीने अंकुश सरांना बांधून ठेवलं होतं। तर लगेचच अबोलीचं लक्ष कपाटाजवळ असलेल्या एका चप्पलकडे जातं। अबोली जाऊन ती पाहते आणि क्रिशला सांगते की ही चप्पल ना अंकुश सरांचीच आहे। तेव्हा क्रिशची खात्री पटते की अंकुश तिथेच होता।
त्यानंतर अबोलीचं लक्ष भिंतीकडे जातं। त्या भिंतीवर एक गाडी, चहाचा कप आणि चावी असं चित्र काढलेलं असतं। अबोली विचार करत म्हणते की हे काय असेल। तेव्हा क्रिश आता त्या चित्राचा फोटो काढतो आणि म्हणतो की हे काय असेल ना, याचं उत्तर ती विजयाच देऊ शकते। त्यानंतर अबोली व क्रिश लगेचच आता विजयाकडे येतात। अबोली चिडूनच म्हणते की विजया, तुझा खेळ आता संपलाय, मुकाट्याने सांग की अंकुश सर कुठे आहेत। तर विजया मात्र म्हणत असते, माझा काय संबंध, मी कितीदा सांगू, मी नाही लपवलंय त्याला। तेव्हा क्रिश म्हणतो की हो का, तुझा खेळ आता संपलाय, लवकर सांग की अंकुश सर कुठे आहेत। तर विजया नकारच देत असते। तेव्हा अबोली म्हणते की मग अंकुश सरांनी जे चित्र काढले, गाडी, चहाचा कप आणि चावी, त्याचा अर्थ काय? तूच तर त्या बाईला टिप दिली नव्हतीस ना, आमचा प्लॅन तिला कसा कळाला? दुसरीकडे त्या किडनॅपरने अंकुशला एका नाट्यगृहात आणलेलं असतं। त्याचे दोन्ही हात साखळीने बांधून ठेवलेले असतात आणि त्याने स्वतः एक वेगळाच वेश धारण केलेला असतो। तो म्हणतो की आता इथे एक महासंगीत नाट्य होणार आहे, त्याचं नाव आहे अंकुश खरा की सचित। जोरजोराने हसू लागतो, बोलतो की राजा हूं मैं, आणि तो खुर्चीत बसतो। तेव्हा अंकुश मात्र म्हणतो की असा राजा ज्याचा अंत आता जवळ आलाय। तेव्हा तो किडनॅपर बोलतो की अंकुश, तू तर फारच हुशार निघालास, चित्र काढून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केलास, पण काय उपयोग? नाही वाटत की तुझ्या त्या चित्राचा अर्थ त्यांना समजेल म्हणून। तेव्हा अंकुश बोलतो की तू स्वतःला खूप हुशार समजतोस, पण तुला माहिती नाही, अबोली मला तिचा अंकुश समजते आणि जेवढं मी तिला ओळखतो ना, तिच्या अंकुशला शोधण्यासाठी ती आकाश पाताळ एक करेल, आकाश पाताळ इकडचं जग तिकडं करेल, परंतु मला शोधून काढेलच, असं विश्वासाने बोलतो। तेव्हा तो किडनॅपर म्हणतो, ती अबोली जर इतकीच हुशार आहे तर तिला आत्तापर्यंत हे कसं नाही कळालं? मी तिच्या व्हीलचेअरला एक GPS ट्रॅकर आणि व्हॉइस ट्रॅकिंगचं डिव्हाइस लावलंय, हे तिला कसं कळालं नाही? तिच्या सगळ्या हालचालींवर माझं लक्ष आहे, तिचं त्या क्रिशसोबत सुरू असलेलं प्लॅनिंग सगळं मला कळतंय, त्यानुसार तर मी माझं पुढचं प्लॅनिंग ठरवतोय, म्हणूनच या जन्मात तरी ती मला शोधू शकत नाही, असं खुश होत बोलू लागतो। तेव्हा अंकुश मात्र सांगतो की अरे तू व्हॉइस ट्रॅकिंग लाव किंवा CCTV बसव किंवा दुर्बीण लावून तिच्या हालचालींवर लक्ष ठेव, परंतु अबोली मला शोधून काढणारच। तेव्हा आता तो किडनॅपर म्हणतो की अरे त्या अबोलीला माझ्या पुढे काहीच किंमत नाही, या रंगमंचावरील महानाट्याचा महानायक आहे मी, हे सगळे प्रेक्षक इथे मला बघायला येतात, या महानाट्याचा अंत देखील मीच लिहिणार आणि ठरवणार, असं तो ठामपणे सांगत असतो। तेव्हा अंकुश मात्र म्हणतो की तू काहीही कर, परंतु अबोली येईल आणि ती असं काहीतरी करेल ना की लोक म्हणतील या महानाट्याची महानायिका अबोली आहे, अबोली म्हणत पुन्हा पुन्हा अबोलीचं नाव घेत आता डोळे बंद करतो। तर दुसरीकडे क्रिश वैतागतच विजयाला म्हणतो की तू आमची कुणाला बाहेर टिप दिली आहेस का? आमचं सगळं प्लॅनिंग त्या बाईला कसं कळतं? तेव्हा विजया म्हणते, अरे लोकेशन तुम्हाला कळालं, तुम्ही तिकडे गेलात, मला काहीच माहिती नाहीये। तर अबोली देखील म्हणते की होय क्रिश, विजया बरोबरच बोलत आहे, बोललो तर फक्त आपण दोघेच होतो, परंतु काहीतरी गडबड आहे। क्रिश म्हणतो की परंतु आपलं सगळं डिस्कशन बाहेर जातंय, हे सगळं कसं होतंय? आपल्या प्रत्येक मूववर तिचं लक्ष आहे। तितक्यातच अबोली आता डोक्याला हात लावायला जाते आणि धक्का लागून तिचा मोबाईल खाली पडतो। क्रिश जेव्हा तो मोबाईल द्यायला जातो तेव्हा त्याचं लक्ष त्या व्हीलचेअरला लावलेल्या व्हॉइस ट्रॅकिंग मशीनकडे जातं आणि क्रिश धक्क्यानेच ते मशीन पाहत राहतो। तर पुढील भागात अबोली आता त्या व्हॉइस ट्रॅकिंग डिव्हाइसवरनंच त्या किडनॅपरला चेतावणी देते की तुम्ही अंकुश सरांना कुठेही लपवा, परंतु ही अबोली येतीये, ती तिच्या अंकुश सरांना घेऊन जाणारच। त्यानंतर आता अंकुश म्हणतो की तू एक नंबरचा घाबरट आणि भित्रा आहेस, डरपोक आहेस तू, डरपोक। तेव्हा तो किडनॅपर रागानेच त्याचा गळा पकडतो। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।